या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग हुरडा पार्टी, ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस, श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी, हत्तरसंग कुडल, तालुका दक्षिण सोलापूर. संपर्क 96 65 50 44 98. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भीमा आणि शिना या पवित्र नद्यांच्या संगमामध्ये वसलेल्या संगमेश्वरची यात्रा महोत्सव यावर्षी 12 ते 14, 12 तारीख, 13 तारीख आणि 14 तारखेला मोठी यात्रा या ठिकाणी भरत असून या ठिकाणचा संगमेश्वर परिसर भाविकांसाठी सुसज्ज बनला आहे. भीमा आणि शिना दोन नद्यांचा संगम आहे. हरी आणि हरी दोन पंथांचा संगम आहे आणि जगातील एकमेव शिवलिंग या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेतील पहिला शिलालेख आणि हरिहरेश्वर मंदिर अशा बरेचशा या ठिकाणी पाहण्यासारखा संगमेश्वर परिसर सुधारणा समितीमध्ये इथं आल्यावर सगळ्या लोकांना बघण्यासारखं संगमेश्वर मंदिराचं. आणि याची यात्रा 12 तारखेला तैलाभिषेकाने सुरुवात होऊन रात्री 8 वाजता, 12 तारखेला रात्री 8 वाजता गावातून तैलाभिषेक येऊन संगमेश्वर मंदिराचा तैलाभिषेक केला जातो आणि 14 तारखेला अभिषेक रात्री 8 वाजता केला जातो. आणि 14 तारखेला सकाळपासूनच या ठिकाणी साधारणतः 401 स्टॉल या ठिकाणी खेळणी असेल, मिठाई असेल असे 400 स्टॉल या ठिकाणी लावलेले असतात. आणि दिवसभरामध्ये साधारणतः 1.25 लाख ते 1.5 लाख भाविक या ठिकाणी संगमेश्वरच्या दर्शनासाठी आणि यात्रेसाठी येत असतात. आणि येत असताना सगळ्यांच्या सोयीसाठी आपण याच ठिकाणी अन्नक्षेत्र म्हणून प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आणि साफसफाई, सर्वांना राहण्याची सोय या ठिकाणी संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. 14 तारखेला सकाळी संक्रमण महापूजा होईल. त्यानंतर दिवसभर या ठिकाणी यात्रा भरेल. 4 वाजता जंगी कुस्ती होणार. त्याच्यानंतर रात्री 8 वाजता गावातून काठी मिरवणुकी, गावापासून संगमेश्वर मंदिरापासून काठी मिरवणूक निघेल. आणि 9 वाजता शोभेचे दारूफाम आणि रात्री 10 वाजता या ठिकाणी कन्नड नाटक सादर होणार आहे. दुड्डू दारी बिडिशिते एक मोठं कन्नड कौटुंबिक नाटक या ठिकाणी सादर होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांना मी आव्हान करणे विनंती करतो की संगमेश्वर यात्रेला येऊन शोभा वाढवावी ही सर्वांना नम्र विनंती. नमस्कार, मी मल्लिकार्जुन यमदे इथं संगमेश्वर मंदिर समितीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. श्री संगमेश्वर यात्रा महोत्सव हत्तरसंग कुडल, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. भीमा व शिना नद्याच्या पवित्र संगमामध्ये वसलेला पवित्र व पावन तीर्थक्षेत्र कुडल संगम येथील संगमेश्वराचा सालाबादाप्रमाणे दिनांक 12/1/25 ते 14/1/25 रोजी यात्रा महोत्सव होत असून हा पवित्र कलात्मक परिसर श्री संगमेश्वराच्या भक्तासाठी व पर्यटकांसाठी सुसज्ज बनला आहे. भाविक आणि पर्यटकांनी या प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा. रविवार दिनांक 12/1/2025 रोजी रात्री 8 वाजता तैलाभिषेक होणार आहे. सोमवार दिनांक 13/1/2025 रोजी रात्री 8 वाजता महाअभिषेक होणार आहे. मंगळवार दिनांक 14/1/2025 रोजी 5:30 वाजता महासंक्रमण पूजा होणार आहे. तसेच दिवसभर भाविकांची रेलचेल इथं भरपूर असते. इथं कर्नाटक, महाराष्ट्र इथं सगळीकडून भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे सगळे भाविक या ठिकाणी यावं. तसेच सायंकाळी 4 वाजता जंगी कुस्ती होणार आहे. त्या जंगी कुस्तीसाठी अध्यक्ष म्हणून चनगोंडा गुरुशेदप्पा हविनाळे, कुस्ती उद्घाटक म्हणून माननीय सुभाषबापू देशमुख साहेब, कुस्ती फडपूजासाठी माननीय मनोज पवार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रुप पोलीस ठाणे, प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव बसप्पा पाटील, प्रगतशील शेतकरी शेगाव, माननीय श्री मल्लिकार्जुन शिवाणा बिराजदार, आडत व्यापारी सोलापूर, माननीय श्री रुक्मुद्दीन राजासाहेब तद्देवडे बदगुणकी, माजी अध्यक्ष तालुका पंचायत इंडी, माननीय श्री सिद्धाराम नीलकंठ उमदी, आडत व्यापारी सोलापूर या ठिकाणी कुस्तीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहे. तसेच हे पंचक्रोशीतील लोक ह्या कुस्ती बघण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने येत असतात. तसेच मंगळवार दिनांक 14/1/2025 रोजी रात्री 8 वाजता काठी मिरवणूक होणार आहे. काठी मिरवणूक गावातून इथं मंदिरापर्यंत काठीचं मिरवणूक होत इथं मंदिर परिसरामध्ये येऊन इथं संगमेश्वराच्या मंदिरात येणार आहे. तसेच रात्री 9 वाजता होम हवन होणार आहे. तसेच रात्री 10 वाजता श्री रेवण लक्ष्मेश्वर इवर सारथ्यदली सुंदर सामाजिक नाटक सादर होणार आहे. जय मातृभूमी कला संघ तालुका मुडुलगी जिल्हा बेळगावी ह्यांनी
दुड्डू दारी बिडिसिते अर्थात अण्णन कण्णीरू. ह्या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी मानी अध्यक्ष म्हणून मानी आनंदगौड सुभाषगौड पाटील प्रगतशील शेतकरी शिरगूर, नाटक उद्घाटक म्हणून मानी श्री अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, आणि ह्या नाटकासाठी दीप प्रज्वलनासाठी सिद्धाराम माळप्पा मधुरे, अर्थराज हार्डवेअर टाकळी, स्टेज पूजेसाठी मान्य श्री सिद्धाराम शिरसाईल वगैरे चेअरमन, चौडेश्वरी पतसंस्था टाकळी, फोटोपूजासाठी मान्य श्री मळसिद्ध मुगळे, उद्योगपती मंद्रूप. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य वैद्यनाथ फड, क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर नांदेड, मान्य श्री काशीनाथ रामण्णा कुडले, चेअरमन विविध कारकिर्दी सोसायटी शिरवळ जैनापूर, मान्य श्री शिवलिंगप्पा गुरुसेंतप्पा अर्वत, प्रगतशील शेतकरी कोरशेगाव, मान्य श्री धानया रुद्रया हिरेमठ, माजी सरपंच कल कर्जाळ, मान्य श्री बाबूशाह गिरमल्ला बिराजदार, प्रगतशील शेतकरी कोरशेगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित येणार आहे. त्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी या ठिकाणी यात्रेनिमित्त यावं, दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी जवळजवळ 250 ते 300 स्टॉल या ठिकाणी येणार आहे. तसेच पार्किंगची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील लोक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटक, यात्रेकरू येऊन शांततेत येऊन यात्रा संपन्न करायचा असं संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीनं विनंती करतोय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.